इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 26 जानेवारी अर्थात देशाचा प्रजासत्ताक दिन, त्याच अनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती तसेच शिवसेना जळगाव विधानसभा संपर्क प्रमुख उमेशदादा गुंजाळ यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरांतर्गत असणाऱ्या विविध शाळा तसेच कामगार पुतळा तसेच विविध सामाजिक संघटना तसेच अनेक रहिवासी संकुल अशा विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त उमेशदादा गुंजाळ यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। भारत माता की जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की। तसेच उमेशदादा गुंजाळ यांच्या माध्यमातून विविध शाळांमधील मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले। सदर प्रसंगी त्यांच्या समवेत युवा सेना उपशहराधिकारी स्वप्नील गुंजाळ तसेच ओमकार गुंजाळ तथा अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। अंबरनाथ शहरांतर्गत असणाऱ्या विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असणाऱ्या उमेशदादा गुंजाळ तसेच स्वप्नील तथा ओमकार गुंजाळ यांचा शाल तसेच गुलाब पुष्प देत विशेष सन्मान करण्यात आला। उमेशदादा गुंजाळ यांनी समस्त देशवासियांना शिवसेना परिवाराच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या विशेष शुभेच्छा देखील दिल्या। ब्यूरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। डेक्कन सुपर किड डेक्कन एजुकेशन ट्रस्ट से चलाया जाता है। 5 साल हो गया हमारा प्रोग्राम इधर शुरू होकर। हम सभी बच्चों को अच्छा एजुकेशन दें। जो भी हमने आर्य गुरुकुल में 90 में मिलता है वो 15,000 में इधर अवेलेबल है। जो एजुकेशन उधर 90 है इधर 15 में मिलेगा। वो क्वालिटी आगे बढ़ाना हमारी कोशिश चालू है। तो ये एरिया में गरीब बच्चा रहता है, उनके लिए मेरा संदेश है, आप गरीब है, इनकम सर्टिफिकेट लेके आइए, आपको 50% डिस्काउंट में नर्सरी से लेकर 8वीं तक, इधर 4 तक रहेगा, लेकिन हमारे दूसरे ब्रांच में लेके अभी 8वीं 10वीं तक पढ़ाई करेंगे। 8वीं तक डिस्काउंट 50% करके जो गरीब लोगों को मदद करने का हमारा प्लानिंग बना है। ये हमारा 25वां साल है हमारा ट्रस्ट का। हम नया स्कूल चालू करने वाले जाम्बुल में, उस समय सर को भी बुलाने वाला है। आने वाला दसरा में फाउंडेशन करेगा और 1 साल में उसका कस्टम करके सभी कुछ। इधर बच्चों को ग्राउंड छोटा है नहीं है, अगला साल ग्राउंड उधर रहेगा, वो ग्राउंड में वो खेलेंगे, उधर एनुअल फंक्शन करेंगे। जगह इधर कम है इसलिए प्रॉब्लम नहीं आएगा। ये व्यवस्था भी हम करने जा रहे हैं। अब हमें बोलने का मौका दिया। नमस्कार, जय हिंद, जय महाराज। सुपर किड्स स्कूलच्या माध्यमातून आज राहुल शेटमध्ये आज 26 जानेवारीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज सरांनी जे सांगितलेलं आहे, आज प्रत्येकाला शिक्षणाची गरज आहे। पहिलीपासून नर्सरीपासून तर 8वीपर्यंत आज सरांनी सांगितलं 50% डिस्काउंट। आणि खरंच प्रत्येक मुलगा हा पुढे जायला पाहिजे आणि त्याचं भवितव्य घडलं पाहिजे। आजच्या ह्याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये फी खूप जास्त असल्यामुळे मुलं शिक्षण घेऊ शकत नाही। तर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जो सरांनी प्रकल्प राबवला आहे ते 50% डिस्काउंटचा प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि ज्यांना शिकण्याची खरंच गरज आहे अशा ठिकाणी ह्या मुलांना इथं शिक्षणामध्ये त्यांना टाकावं आणि पुढे जाण्याची त्यांची जी काही इच्छा असेल ते सरांच्या माध्यमातून आणि इथे सगळे टीचर्स आहे आणि चांगल्या पद्धतीने एज्युकेशन त्यांना भेटेल। आणि सरांनी पण आता जांभळी गावामध्ये नवीन स्कूलसाठी फाउंडेशन तयार केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने त्यांनी इमारत आणि चांगल्या पद्धतीने एज्युकेशनसाठी त्या ठिकाणी त्यांनी संकल्पना केलेली आहे आणि अशा संकल्पना पुढच्या वर्षाला मी शुभेच्छा देतो। आणि सरांनी खरंच मुलांसाठी या पद्धतीने असे कामं करत राहावं आणि पुन्हा एकदा मी 26 जानेवारी प्रत्येकाला हार्दिक शुभेच्छा देतो। इथंच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। ठीक आहे टीचर, चलो आता
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम। सलामी दे सलामी दे। एक साथ राष्ट्रगीत शुरू करे, शुरू कर। जन गण मन जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम। या दादा चला सर्वांनी या चेअरवरती बसा। माणसाने माणसाशी कसं वागायचं हे खरं दादांकडे कळतं आपल्याला। नेहमी वेळ कुठली येऊ दे कशी असू दे आपल्यासाठी नेहमी तत्पर असणारे आमचे उमेश दादा गुंजाळ, मी सर्वांना विनंती करेन कमिटी मेंबरला आणि आपल्या सर्व बुजुर्गांना त्यांचं स्वागत करायचं आहे, नेतृत्व करावं। नेतृत्व आणि कर्तृत्वामध्ये भरपूर फरक असतं, आज दादांकडे पाहून सर्व गोष्टी दिसतात। धन्यवाद दादा। असणारे आमचे तायडे साहेब, कुठलीही गोष्ट असतो ते कधी फोन करा, प्रत्येक गोष्टीसाठी सतर्क असताना आपल्या टाळ्या जोरात टाळ्या वाजवत असाल। पाटील हॅलो गाड्या सौरभ या सर्वांनी फोटो घ्यायचा आहे दादासोबत। नाराज खरंच युवकांचं प्रेरणास्थान असताना आमचे सोबती दादा प्रत्येक वेळी वेळात वेळ काढून त्यांच्याकडे येतात, त्यांचं आमच्या सोसायटीमध्ये स्वागत आहे। आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। इथे आल्यावरती असं म्हणजे खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत असं वाटतं। आणि माझे मित्र आणि आपले खऱ्या अर्थाने आपल्याला सतत मदत करणारे उमेश गुंजाळ साहेब आणि त्यांची टीम आज आपल्या बरोबर आहे। आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे आनंद वाटतो की आपल्या ब्लिसचं जे सोसायटीचे जे सर्व अध्यक्ष महेंद्र आणि सर्व कार्यकारी मंडळ हे खरं सोसायटीसाठी झटत असतात। मी अंबरनाथमध्ये बऱ्याच ठिकाणी जातो, बऱ्याच सोसायटी बघितल्या, परंतु ब्लिस सारखी शांत छान क्लीन हे सर्व सोसायटीचं वातावरण हे फक्त ब्लिसमध्येच आहे।
प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तुम्हाला एकच सांगेन की आजपासून आपलं खरं कायद्याचे राज्य चालू झालं होतं. खरं संविधान हे आजपासून सुरू झालं आणि या संविधानासाठी आपण हे सतत रक्षण करत आहोत. संविधानाच्याच मार्गाने आपण पुढचे शेकडो वर्ष आपण हे भारतवर्ष राहणार आहे आणि ही प्रगती राहणार आहे. भारताची प्रगतीसाठी संविधानाचा खूप मोठा मोल आहे. तेव्हा आपण सर्वांनी एक खरंच प्रतिज्ञा करूया की या संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि हे संविधान भारत देशाला विकसित करणार आहे तर आपल्याला विकसित व्हायचं आहे. मी आज जरा एक अशी अनाउन्समेंट आहे महेंद्र की 31 जानेवारीला तरुण मित्र मंडळ आणि ॲडिशनल आम्हाला असोसिएशन आमा आणि मेडिओन म्हणून कंपनी आपल्याकडे एक मोठी, तर ह्या कंपन्यांच्या वतीने आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. मागच्या वर्षी जेव्हा रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं तेव्हा त्या जवळजवळ एक महाराष्ट्राचा रेकॉर्ड होता की आपण 468 बाटल्या रक्त जमा केलं होतं. 468. तर यावर्षीही आपण बऱ्याचशा कंपन्यांना सांगितलेलं आहे. मी आज ब्लिस सोसायटीमध्ये हे निश्चित सांगतो की तुमच्यापैकी कोणालाही रक्तदान करायचं असेल तुम्ही असोसिएशनच्या ऑफिसमध्ये येऊ शकता, आम ऑफिसमध्ये येऊ शकता. आणि ह्या रक्तदानाचं वैशिष्ट्य असं आहे की तरुण मित्र मंडळाचे 80 रक्तवाया पेट्यांच्या बरोबर त्यांचा संबंध आहे. तर महाराष्ट्रात तुमच्या नातेवाईकाला कधीही कुठेही रक्त पाहिजे असेल ते तुम्हाला ताबडतोब मिळू शकतं. असं तरुण मित्र मंडळाची ख्याती आहे आणि त्यांच्याकडून म्हणून आपण हे रक्तदान शिबिर करत आहोत. मेडिओन कंपनीने पुढाकार घेतलेला आहे. प्रत्येक रक्तदात्याला खूप मोठं गिफ्ट पण ठेवलेलं आहे प्रत्येक रक्तदात्याला. तर निश्चितपणे माझ्या मते तुम्ही या त्या दिवशी 31 जानेवारी लक्षात ठेवा. तर एक पुन्हा आव्हान तुम्हाला सर्वांना करते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नक्की साहेब दिलेली सूचना आम्ही नक्की पाहू. आज आपल्या ब्लेस सोसायटीमध्ये पटेल हाऊसमध्ये सर्वांनी प्रजासत्ताक इथं उपस्थित लाभलेली आहे आणि मी सर्वांना इथे प्रजासत्ताकाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आज आमचे मित्र तायडे साहेब आणि ते सर्व मंचावर बसले व्यासपीठ आज या ठिकाणी उपस्थित असून आणि तायडे साहेबांचं खरं तर खूप काम चांगलं आहे. प्रत्येक ठिकाणी ते रक्तदान शिबिर दरवर्षी ठेवतात आणि मागच्या वर्षी पण मी त्या ठिकाणी गेलेलो आणि खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी भेटला होता. आणि तायडे साहेब तुम्ही जे काम करतात रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि श्रेष्ठ दानामुळे ज्यांना रक्ताची कमतरता भासते या ठिकाणी असे तायडे साहेबांचे सारखे व्यक्ती आपलं रक्तदानचं शिबिर लावून अशा ठिकाणी कामं करतात आणि या ठिकाणी प्रत्येक रक्तदानचं हे योगदान त्यांना भेटतं. अशा आपल्याकडे सर्व जे मान्यवर आपले तायडे साहेब आणि इथे सर्व जमलेले पटेल होम चेअरमन सेक्रेटरी आणि सर्व सदस्य खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामं करतात आणि अशा पद्धतीने आपण एकत्रित कामं करून आणि पुढच्या दृष्टिकोनातून आपल्याला या 26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक आपल्याला काय दुसरं वेगळं कार्यक्रम देता येईल. तुम्ही त्या रूपरेषा आता प्रत्येक यंग मुलं आहेत जे लहान मुलं आहेत आपले सगळे माता भगिनी यांच्यातलं जे काही कलाकार आपल्याला कसं राबवता येईल आणि कसं त्यांच्यातलं ऍक्टिव्ह करता येईल अशा माध्यमातून आपण दरवर्षी आपण सण साजरी करतोच. पण या सणाबरोबर 26 जानेवारीवर आपण एक काहीतरी एक चांगला वेगळा कार्यक्रम ठेवू. त्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे मान्यवर आहे आणि या मान्यवर तुमच्या पाठीशी असणारे तुम्हाला जे काय मदत सहकार्य लागेल या पद्धतीने तुम्हाला आम्ही सहकार्य करू. आणि ब्लेस सोसायटीमध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला एकत्रित बोलवलं आणि अशाच तुमचं प्रेम शेवटपर्यंत राहून द्या आणि आम्हाला तुम्हाला कुठल्याही समस्या असतील तायडे साहेब आम्ही आहे तुमच्या पाठीशी सदैव असणारे आणि तायडे साहेब ब्लेस सोसायटी सोसायटी शांत आणि संयम कुठंच नाही. खरंच आज आपल्या या सोसायटीमध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा प्रजासत्ताकाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.
आज ज्येष्ठ नागरिक कट्ट्यात आपल्या हस्ते ध्वजारोहण पार पडते. दादा काय सांगाल, काय शुभेच्छा? आज सर्व इतर ज्येष्ठ नागरिकांना मी आज सर्वांना विजयादशमीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज सर्व ज्येष्ठ नागरिक म्हणजे आज एक जीवाचं प्रेम आहे आमचं, आणि हे प्रेम प्रत्येक आम्ही ज्येष्ठ नागरिक एकत्र मिळून आज हा कार्यक्रम प्रत्येक वर्षाला आम्ही करतो. आणि यांच्या माध्यमातून एक एनर्जी मिळते, आणि एक एनर्जी मिळून आपल्याला पुढं कसं काम करता येईल त्याच्यावर एक आम्ही सल्ला घेतो. आणि या सल्ल्याचं आमचे सगळे एक आमच्या वडिलांसारखे आमचे आम्हाला सांगणारी जी मंडळी आहे, आणि अशा मंडळांचं आमचं प्रेम आणि अतिशय पद्धतीचं असणार आहे. आणि यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही सगळं चालतो. आणि पुन्हा एकदा आमच्या सगळं ज्येष्ठ नागरिकांना मी प्रयत्नांची हार्दिक शुभेच्छा देतो. प्रसन्न दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय श्री आमचे समाजाचे लाडके कार्यसंघाचे मुंबई साहेब गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाने आम्ही इकडं सर्व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र म्हणून आमच्या एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. आणि त्यांचा आम्हाला त्या साहेबांचा भरपूर पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नागरिक ते आम्ही सर्व या ठिकाणी वाढदिवस आणि विविध कार्यक्रम सर्व साजरा करून आम्ही आमचं मनोरंजन करत असतो. आणि आजच्या शुभदिवशी मी तुम्हाला आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके, या ठीक आहे. ओके.